मी माझ्या विठ्ठलाला नतमस्तक व्हायला आले. मार्गदर्शनामुळे वारी पंढरीची तुकारामासाठी हा संकल्पनेतून मी सरांच्या आदेशाने मी पंढरपूरला गेलो होतो आणि माझ्या स्वतःच्या अंतर्मनाला समाधान आहे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे आज जगभरात किंवा पंढरपूरमध्ये एक वेगळ्या रूपाने आपण तिथे विचार दिलाय, संदेश दिलाय. ते सरांच्या मार्गदर्शनामुळेच आपण आणि तिथे प्रत्येक भाविक जण हा नतमस्तक होत होता. पण हे सर्वात ह्या रूपाचा वेगळा एक लिहिले आहे. आज तुकाराम महाराजांचं हे सारखे म्हणजे खरा देव जर आपल्याला दर्शवला तर तो संतांनीच. तर अशा पंढरीकडे जाताना आत्ताचा तुकाराम आपल्याला जागवायचा आहे आणि तो प्रत्येकाने जागवला तर आपण भेसळमुक्त समृद्ध महाराष्ट्र आणि शारीरिक आपण सक्षम होऊ शकतो. नाहीतर विषाच्या विळख्यात अडकलेले अन्न आणि आपले परब्रह्म हे नाईलाजास्तव आपल्याला त्याचं राशन करावं लागेल असं दुर्दैवाने वाटायला लागतं. तर त्यासाठी आपण जागृत आणि सतर्क व्हायला लागलं पाहिजे. हे प्रत्येकाचंच कर्तव्य आपलं. आज तुकाराम मुंडे साहेब अक्षरशः असं म्हणतात की 400 वर्षानंतर पुन्हा तुकाराम जन्माला आलाय. तो वेगळ्या माध्यमातून का होईना एका अधिकारी तत्वानुसार ते अधिकारी पदावर जाऊन ते वेगळ्या रूपाने आज समाज प्रबोधन करतायत. माध्यम कोणतंही असो पण समाज हिताचं आणि मानव कल्याणाचंच आहे. तर त्या रूपाचा मला दिलेला आदेश, त्यामुळे सरांच्या आदेशानेच मी तिथे आलो आणि प्रत्येक आलेला भाविक हा तिथे नतमस्तक होत होता. त्या तुकाराम मुंडे साहेबांना पण खरोखरच दैवत मानतात. अक्षरशः आजच्या घडीला जे कार्य चाललंय ते खरोखरच मानव कल्याणासाठी आहे आणि आपणही सर्वजण जागृत राहिलो पाहिजे. मी जरी एक व्यावसायिक असलो तरी आता मी एक व्यावसायिक असताना माझी नैतिकता काय आहे तर मला रोज त्याचं आत्मचिंतन करावं लागतं की मी ग्राहक माझा देवता आहे आणि त्या ग्राहकांना मी काय देता येईल हे माझं आद्य कर्तव्य म्हणजे माझी ती नैतिकता आहे. तर ती मला त्यांच्यामुळे आज रोज आत्मपरीक्षण करावं लागतं. जसं की त्यांचे बरेच मी छोटे पाहिले व्हिडिओ तर त्याच्यामध्ये त्यांना हे दर्शवायचं आहे की जिथे आपण सरी सांगतात की जिथे आपण कामाला जातो, जिथे नोकरी व्यवसाय करतो तर तिथे माझी नैतिक जबाबदारी काय असते. तर नैतिकताची जबाबदारी आपण उत्तम परीने पार केली तर परमेश्वर आपल्या वाट्याला काय घालतो हे सांगता येत नाही. कारण आपली एवढी पात्र नसतं. मी म्हटलं कोणतं भाग्य आहे की लाखो भाविक आपल्याला वेगळ्या रूपात नतमस्तक होत आहेत. अक्षरशः लोटांगण गात आहे, कोण पाय दाबत आहे. अक्षरशः लाखो पटीने फोटो, हजारो पटीने फोटो काढले. आणि ज्या वेळेला मी तुकाराम महाराजांच्या समाधीच्या मठात जिथे गेलो तर माऊलींचा एवढा जी मूर्ती आहे की भाऊ करणारी मूर्ती आहे. तिथे नस्तक होताना मी एवढंच म्हणालो की हे महाराज हे सर्व तुमच्या चरणी अर्पण आहे. मी काय चुकलं असेल तर दोन्ही क्षणांना माफ करून एक स्वतः मूर्ती आपण हे घेतली, क्षमा यातना म्हणून करून घेतली. कारण हे सर्व त्यांचं आहे आणि त्याच्या रूपाने ते नतमस्तक होतोय. गुरुमाऊलीने अक्षरशः म्हणजे मला दिलेली प्रेरणा तर मी म्हणालो या रूपाने आपल्या समोर यायला हवं म्हणून मी या संकल्पनेत आज आलेलो आहे आणि ही सर्व सेवा आपल्या चरणाशी रुजू करतो. आदेश.